नंदिनीच्या मानेवर बसलेला आहे आणि तो तिला खायच्याच तयारीत आहे. राजाने लगेच आपलं धनुष्य काढलं, बाण लावला, पण असा चमत्कार घडला की राजाच्या हात चिटकून गेले धनुष्य बाणाला. सिंह तिच्या मानेवर बसलेला आहे. तिथून तो सिंह माणसासारखा बोलायला लागला, हे राजा, व्यर्थ पराक्रम दाखवू नको, कुठलेही प्रयत्न करू नको, कारण मी साधा सिंह नाहीये, माता पार्वतीचा लाडका सिंह आहे मी. आणि मातेने इथे जे वृक्ष लावले त्यांच्या संरक्षणासाठी मला इथे पाठवलंय. दुपारची वेळ झाली, माझी भुकेची वेळ झाली आहे आणि म्हणून मी या गाईला खाणार. तू मध्ये आडवा येऊ शकत नाही. राजाचे हात तर चिटकले होते, पण राजा विनंती करतो की सिंहराज, माझी एक विनंती आहे, तुम्ही मागाल ते मी देतो, पण ह्या गाईला इजा करू नका. ही माझ्या गुरूंची गाय आहे आणि त्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. माझी विनंती आहे का, लागलं तर मी तुमच्या समोर येतो, मला खा, पण या गाईला थोडं. त्यावेळेस सिंह हसायला लागला. त्याला म्हणतोय की राजा, तू मूर्ख आहे का? अरे तो अनेकांचा पोशिंदा आहे, राजा आहे तो, तुला काय कमी? 1,00,000 गाई गुरूंना देऊन टाक, तुझंही संरक्षण कर आणि गुरूंची संतुष्टता कर. राजाने सांगितलं, नाही, माझ्यावर जबाबदारी आहे या गायीची, म्हणून हिला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही. हे सिंहराज, तुम्ही आता बाकीची प्रलोभन मला दाखवू नका, तुम्ही या गाईला थोडा आणि मला खुशाल खा. सिंहानं सांगितलं, ठीक आहे, मला काय भूक लागली आहे, तू जर तयार असशील मरायला तर मी या गाईला सोडतो. आणि मग राजाचे हात सुटले, ते धनुष्य बाणाला चिटकलेले. राजा खाली बसला, खाली मान घालून हात जोडून म्हणतो की महाराज या आणि मला खा. राजाचे डोळे बंद आहे. राजा वाट बघतोय की सिंह आता येईल तिकडं. तेवढ्या वेळात आकाशातून राजाच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली. राजा डोळे उघडून पाहतो तर सिंह वगैरे काहीच नाही, नंदिनी स्वतः तिथे उभी होती. काय तिने सांगितलं की राजा, ही तुझी परीक्षा घेतली मी, माझी सेवा करणं हे अत्यंत कठीण आहे,